रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जळगाव जिल्ह्यातील शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। आपण सध्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ शिवारातील या ज्वारीच्या शेतामध्ये उभे आहोत। 5 एकरावर या ज्वारीच्या पिकाची लागवड करण्यात आलेली होती आणि खरं तर रात्री झालेल्या गारपिटी आणि वादळी वाऱ्यासह या ठिकाणी ज्वारी पीक जे आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे। खरं तर हे पीक जे आहे ते काढणीला आलेलं होतं आणि शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा या ठिकाणी निसर्गाने जो आहे तो हिरावून नेलेला आहे आणि पूर्णतः पीक जे आहे ते या ठिकाणी निस्तनाबूत झालेलं आहे। खरं तर अवघ्या काही दिवसांनंतर हे पीक जे आहे ते काढलं जाणार होतं आणि शेतकऱ्याला कुठेतरी 2 पैसे या पिकातून मिळणार होते। मात्र पुन्हा एकदा शेतकरी आता आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ज्वारी उत्पादक शेतकरी आहेत। काय सांगाल? खरं तर 5 एकरावरील ज्वारी जी आहे ती या ठिकाणी जमीनदोस्त झालेली आहे। 5 एकर ज्वारी सगळं जमीनदोस्त झालेली आहे। रात्री अवकाळी पाऊसमुळे सगळं पिकांचं नुकसान झालेलं आहे। सरकारकडे एवढी मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करायला पाहिजे आणि काही ना काही नुकसान भरपाई दिली पाहिजे। 5 एकरावर आपण ही ज्वारीची लागवड केलेली होती। एकूण किती खर्च आलेला होता आणि किती महिन्याचं हे पीक होतं? हे 4 महिन्याचं पीक होतं। आता जवळजवळ 3.5 महिने होत आले आहे त्याला। एवढ्या 15 दिवसात ते निघालं असतं, पण नुकसानमुळे ते आता थोडं शक्य नाही। किती खर्च आलेला होता याला? 50 ते 60 हजार रुपये खर्च आलेला आहे। परत अजून पुढचा खर्च वेगळा आहे। काय मागणी कराल सरकारकडे? त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून काही ना काही दिलं पाहिजे आम्हाला। आपण बघू शकतो की खरं तर 4 महिन्यांचं हे उभं पीक होतं आणि एका रात्रीतून अवकाळी पावसाने हे पीक जमीनदोस्त केलेलं आहे। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास एकदा निसर्गाने पुन्हा हिरावून नेलेला आहे आणि खरं तर शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी आता या ठिकाणी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। खेमचंद कुमत, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।